रोजचाच प्रश्न की आज नाश्त्यामध्ये काय आहे. तर 1 वाटी सोल मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ 2 तासासाठी भिजत घातले. भिजल्यानंतर एकदम बारीक असं फिरून घेतलं. त्यामध्ये जिरं, ओवा, बारीक चिरलेला भरपूर कांदा, कोथिंबिरी, कुटलेली लाल मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकली. तुम्हाला जर अजून काही भाज्या घालायच्या असतील त्याही भाज्या घालू शकता. छान असं मिक्स करायचं. बॅटर तयार झालं. कुठल्याही प्रकारचा इनो, सोडा, दही न वापरता हे बॅटर झालेलं आहे. तव्यावर तेल लावलं. तवा छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2-3 पळी बॅटर टाकलं आणि जाड पातळ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे बनवू शकता. त्यावर छान असं तेल फिरवायचं. तेलाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. झाकण ठेवून वरची हलकीशी सरफेस सुकल्यानंतर उलटून घ्यायचं. आता उलटपुलट करून दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं. मुलांच्या टिफिनमध्ये, सकाळी नाश्त्यामध्ये, सायंकाळच्या वेळेस केव्हाही रेसिपी तुम्ही बनवू शकता. जेवढी बनवायला सोपी आहे की नाही तेवढीच खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक आहे. हे पहा, अशाच पद्धतीने मी सगळं हे बनवून घेणार आहे. आता कुठल्याही चटणीसोबत, सॉस सोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप मस्त लागणार आहे. आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा. आणि खूपच मस्त एक नंबर अशी ही रेसिपी झालेली आहे.